हॅलो हॅलो, गुड इव्हिनिंग. आज ऑफिसला हाफ डे टाकला कारण मामाकडे जायचं होतं. त्यांची 1.5 दिवसाची गणपती असतात आणि आजचा शेवटचा दिवस. काही करून आजच पोचायचं होतं. थोडं लेट झालं होतं खरं, पण मनात एक्साइटमेंट फुल ऑन होती. मामाच्या घरी पोचल्यावर सगळ्यात पहिली आठवण आली ती म्हणजे मामाच्या आईची, म्हणजेच माझ्या फेवरेट आजीची. खूप खास नातं होतं माझं. आणि मग आजीचा फोटो दिसला आणि डोळे भरून आले. पण चांगल्या दिवशी रडायचं नसतं ना, म्हणून देवाला नमस्कार करून आजीच्या फोटोला नमस्कार केला आणि मनातल्या भावना शांतपणे व्यक्त केल्या. सुंदर होती की डोळे हटत नव्हते. बसून थोड्या वेळ त्या चेहऱ्याकडे बघत राहिलो. तेवढ्यात कळलं की आत्याकडे पण जायचंय. ती पण तिथेच राहते आणि त्यांच्या गणपती 5 दिवसांचा असतो. आम्ही गेलो आणि त्यांनी आमच्यासाठी आरती थांबवली होती. सो स्वीट ना. गेल्या गेल्या आरती घेतली, थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग जेवायला बसलो. खूप भूक लागली होती. जेवणाचा व्हिडिओ अर्ध्यातून शोधून जेवण मस्त होतं. जेवून थोडा वेळ बसलो आणि मग कळलं की बदलापूर वरून लास्ट गाडी 10:35 ची आहे. पटकन सगळ्यांना बाय बाय करून निघालो आणि स्टेशनवर येऊन बघतो तर काय, ट्रेन लेट आहे 15-20 मिनिटं. बसून राहिलो. कर्जत वरून येणारी फास्ट गाडी पकडली. गर्दी होती पण लगेच जागा मिळाली बसायला. आणि आम्ही सगळे इतके थकलो होतो की ऑलमोस्ट सगळेजण झोपलोच. मला पण झोप येत होती पण मी झोपले नाही. सीएसटीला पोहोचलो, टॅक्सी पकडली आणि घरी आलो. पोचायला 12:30 झाले पण मात्र मन भरून आलं. आजचा दिवस एकदम भावनांनी भरलेला आजीच्या गोड आठवणीतला वाटला. 2 घराचे गणपतीचे दर्शन आणि ट्रेनचा ड्रामा. आता मी खूप थकले आहे. ओके बाय, गुड नाईट, गणपती बाप्पा मोरया.